जळगावात जैन हिल्स परिसरात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं असून या आंबा महोत्सवात देश विदेशातून 160 पेक्षा अधिक प्रजातींचा रंगसुगंध एका छताखाली नागरिकांना अनुभवता येत आहे। त्यामुळे नागरिकांसाठी हा आंबा महोत्सव अनोखी मेजवानी ठरत आहे। आंब्यांच्या शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान, विविध हवामानातील उत्पादन आणि विदेशी प्रजातींची वैशिष्ट्ये जाणून घेण्यासाठी नागरिकांची ही मोठी उत्सुकता या ठिकाणी पाहायला मिळते। याचाच आढावा घेतलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। फळांचा राजा म्हणजे आंबा आणि सर्वात चवदार म्हणजे कोण याची स्पर्धा लागल्याचं पाहायला मिळत आहे। जळगावमध्ये आंबा महोत्सव हे भरवण्यात आलं असून या आंबा महोत्सवामध्ये तब्बल 160हून अधिक प्रजातीचे या ठिकाणी आंबे पाहायला मिळत आहेत आणि हे आंबे या ठिकाणी प्रदर्शनात ठेवल्याचं पाहायला मिळत आहे। जळगावकरांनी एकाच छताखाली 160 प्रजातीचे आंबे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। मग देशासह विदेशातील देखील 25 विदेशातील आंबे देखील या ठिकाणी आलेले आहेत। तुम्ही जे काही स्क्रीनवर आंबा पाहत आहात हा आंबा आहे जपानचा आणि जपानमध्ये याची किंमत तब्बल 2 लाख रुपये किलो असा हा असून याच्याच शेजारी असलेला हा पाकिस्तानी आंबा आणि हा पाकिस्तानमध्ये विशेषतः पिकवला जातो। पहिल्यांदाच असं झालंय की कुठं आम्ही प्रदर्शन बघायला आलोय। पूर्ण आयुष्यात मी आजपर्यंत बघितलं नाही की कुणी आंब्याचं प्रदर्शन ठेवलंय आणि याच्यामध्ये पण 150 प्रकारचे आंबे। आपल्याला माहिती तसे 3 ते 4 प्रकारचे आंबे असतात, जास्तीत जास्त 10 प्रकारचे, पण इथं 150 प्रकारचे आंबे मी आयुष्यात पहिल्यांदा बघितले। मुलाला पण दाखवतोय, सहपरिवार आलोय। आंबा महोत्सव आयोजित केलेला आहे। याच्यामध्ये भारतातल्या काही नामांकित व्हरायटी आहेत, दुर्मिळ व्हरायटी आहेत, अशा 100च्या पुढे व्हरायटी आहेत आणि काही विदेशातल्या 20 व्हरायटी आहेत। त्याच्यामध्ये जापानचा मियाजाकी आहे, इस्रायलचा माया आहे, USA अमेरिकेतला टॉमी ॲटकिन्सन आहे। सर्व आंबा फळांचा राजा आहे। बघता यावं, त्याचा सुगंध घेता यावा। प्रत्येक आंबा वेगळा आहे, प्रत्येक आंब्याची चव वेगळी आहे, कलर वेगळा आहे, ते बघता यावं। ते विक्रीसाठी आपण ठेवलेले आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। नंदुरबारमध्ये पाणी टंचाईचं संकट पाहायला मिळते। आजपासून शहरात 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। विरचक प्रकल्पात केवळ 60% पाणी साठा शिल्लक असल्याची माहिती। नंदुरबार शहरवासियांसाठी महत्त्वाची बातमी। उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे आता पाणी टंचाईचं सावट अधिक गडद होत आहे। शहरात आजपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे। 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा करणार आहे, कारण की उन्हाळ्याचा पाता धरणात पाणी पुरवठा बाष्पी उन्हामुळे कमी होत चालला आहे, जेणेकरून आपल्याला जूनपर्यंत पाऊस काही पडत नाही। जूनच्या एंडपर्यंत आपल्या नंदुरबारात पाहिजे तेवढा पाऊस येत नाही। जुलै ऑगस्टमध्येच पावसाचं प्रमाण हे थोडंफार प्रमाणात सुरू होतं। त्या अनुषंगाने भविष्याचा थोडासा 2 महिन्याचा परत विचार करून मे, जून, जुलै, आता मे तर सुरूच आहे, जून जुलैपर्यंतचा भविष्याचा विचार करून 10 तारखेपासून 2 दिवसाआड पाणी पुरवठा होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।